Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday. तुला 50वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जयेश, तुझा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, ते मला खूप आवडते. मी देवाचरणी हेच प्रार्थना करते की तू सुखी राहो आणि तुझी प्रगती हो, तुला यश मिळू दे, हेच देवाचरणी प्रार्थना करते रोज. हाय जयेश, 50व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. आज मला जरा थोडंसं तुझ्याबद्दल बोलावंसं वाटतंय. 21 वर्षाच्या आपल्या संसारात तू आम्हाला बरंच काही दिलंस. मला, मुलांना, आम्हाला खूप आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास. आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यास. आम्हाला हवं नको ते सगळं तू पाहिलंस. तू एक चांगला नवरा तर आहेसच, पण बेस्ट फादर आहेस आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. तू खूप हार्ड वर्कर आहेस, ती गोष्टही मला तुझी खूप आवडते. आजपर्यंत तू मेहनतीने सगळं काही कमवलं आहेस. यू आर द बेस्ट. आत्तापर्यंतचा आपला हा संसार सुरळीतपणे पार पडेल आणि इथून पुढेही तो सुरळीतपणे देवाच्या कृपेने पार पडेल. तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण ही मेमोरेबल होते आणि इथून पुढेही आपल्याला छान छान मेमोरीज जमा करायच्या. संकल्प असावे नवे तुझे, त्यांना मिळाव्या नव्या दिशा, तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो, हीच 50व्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. Hello James, many happy returns of the day on your 50th Golden Jubilee birthday. खूप मजा येते आणि खूप खरं पण वाटत नाही की तू 50 इयर्स आता झाला आहे. मला अजूनही तू शाळेत 10वीची परीक्षा द्यायला जात होता तो तसाच जयेश मला आठवतो. म्हणजे ते एकदम बारीक आणि व्हेरी सिम्पल टाईप ऑफ लूक होता तुझा आणि खूप हुशार आणि तू खूपच हुशार होता आणि खूप रागीटही होता तेव्हा आणि पण मला अजूनही तू तसाच आठवतो आणि मला ती आपली जर्नी आठवते की कसं आपण म्हणजे मी तुला सतत सांगायची की अरे असं वाग, अरे असं कर, असा अभ्यास कर किंवा मग असे कपडे घाल किंवा केसांची ही हेअरस्टाईल कर, ही तुला छान दिसेल असं. आणि तू सिन्सिअरली ते ऐकायचा आणि तू नेहमी मला फॉलो केलेला आहे आणि खरंच मला खूप प्राऊड वाटते की तू आज एवढा सक्सेसफुल झाला आहे तुझ्या लाईफ जर्नीमध्ये. तू म्हणजे जे तुला हवं होतं आणि जे आम्हाला हवं होतं की आम्हाला पप्पांना, आईना, मला, बाळू, रिष्टी, आम्हाला सगळ्यांना तुझं सक्सेस बघायचं होतं बिकॉज वी ऑलवेज प्रेड फॉर यू. मग आम्हाला तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या आणि तू त्या फुलफिल केल्या आहेत आणि माझी अशीच इच्छा आहे, देवाचरणी अशीच प्रार्थना आहे की तू असा सक्सेसफुल हो पुढेही आणि खूप हेल्दी लाईफ जग, खूप लवेबल लाईफ जग. तुझ्याबरोबरच्या आठवणी खूप मला मजा येते आणि तुझा डान्स, आपलं मैंने प्यार कियाचं कॉन्व्हर्सेशन, गावी जायचो आपण तेव्हा आपण ती ॲक्टिंग करायचो, मैंने प्यार कियाचे डायलॉग्स बोलायचं, ते पण मला अजून आठवतं. आणि आता पण आपण जेव्हा भेटतो तर ज्या जोशमध्ये आपण डान्स करतो तर पुन्हा त्या पहिल्या आठवणी आणि दी सेन्स ऑफ टुगेदरनेस, सेन्स ऑफ बिलॉंगिंग, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, हे सगळं मला तुझ्यात आपल्यामध्ये पुन्हा बॉन्डिंग अशीच राहू दे फॅमिलीबद्दल. आणि मला माहिती आहे की तू जरी रागिष्ट असला बट यू आर अ व्हेरी गुड सोल फ्रॉम हार्ट. यू आर अ व्हेरी गुड अँड सॉफ्ट पर्सन अँड आय लव्ह यू अँड वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. अँड गॉड ब्लेस यू विथ ऑल हॅपीनेस अँड लव्ह and togetherness forever. Thank you. I love you. Wish you many happy returns of the day, Jayesh. May God bless you with happiness, prosperity, good health, and peace.
आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आर क्रॉसिंग द 50s नाव. आणि पण तू आता अजूनही तरुण दिसतोस आणि डान्स तर एकदम खूप चांगला करतोस. आणि प्रश्नच नाही, तुझ्या स्वभावाबद्दल तर मी सांगूच शकत नाही. तू एकदम केअरिंग आणि खूप चांगला माणूस आहेस. जरी बाहेरून तू रागीट दिसतोस तरी पण तुझ्यामध्ये ते आतून काय बोलतो आपण एकदम चांगला हळव्या मनाचा तू आहेस. सगळ्यांची काळजी घेतोस आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालतोस. आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आर एन्जॉईंग युअर लाईफ. आणि यू तसाच तू एन्जॉय कर. याच्या पुढचं आयुष्य तू एकदम चांगल्या पद्धतीने कर आणि एन्जॉय कर. हॅपी बर्थडे टू यू आणि विल मीट व्हेरी सून. थँक्यू. बाय. हाय जयेश, तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप लाख शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही बोलण्याचा योग आलाय तुझ्याबद्दल. आपल्या लहानपणीच्या आठवणीचं सांगायचं झालं तर तुला आणि मला दोघांनाही आपल्याला डाकूचे पिक्चर आवडायचे, असे ऋषी कपूरचे पिक्चर आवडायचे. तर आता कधीही जर आमच्या घरी असे पिक्चर लागले किंवा काही असं विषय झाला तर मी नेहमी म्हणते, अरे मला आणि जयेशला असे पिक्चर खूप आवडायचे, आम्हाला खूप आवडायचं असं. तर खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं ते सगळं आठवून. पण तुझ्याबद्दल बोलायचं तर तू खूप हुशार, बुद्धिवान, प्रेमळ, खूप छान व्यक्तिमत्व आहे तुझं. खूप छान एनर्जेटिक आहे, एन्थुझियास्टिक आहे तू. फक्त हुशारच नाही तर प्रेमळही आहेस तू. म्हणजे बऱ्याचदा असं एक्सपिरियन्स झालाय की तब्येत ठीक नसेल किंवा सगळ्यात तब्येत ठीक नसेल किंवा त्याच्यापेक्षाही कोविडमध्ये माझी तब्येत ठीक नसताना तू बऱ्याच वेळा म्हणजे रोज जवळजवळ कॉल करायचा, रोज चौकशी करायचा, विचारपूस करायचा. खूप प्रेमळ हे म्हणजे तुझं वागणं हे खूप केअरिंग आहे, खूपच केअरिंग आहे. ते खूप आवडतं आम्हाला. त्याचप्रमाणे तुझ्याबरोबर गोव्याला जाऊनही खूप मजा आली. एकदम वेगळं नेचर तुझं बघायला मिळालं. खूप छान, मस्त, एन्जॉयबल, एनर्जेटिक, छान एन्जॉय करणारा. त्याचप्रमाणे तू सगळ्या ग्रुपमधल्या एकूण एक व्यक्तींना खूप छान प्रमाणे सांभाळून घेतलंस, समजून घेतलंस. त्यांच्याशी खूप छान मस्त एकरूप झालास. छान वाटलं आम्हाला, खूपच छान वाटलं. तर तू असाच राहा नेहमी, एकदम छान सगळ्यांशी, आणि असाच तू राहा मस्त. तुला आमच्याकडनं, माझ्याकडनं खूप खूप आशीर्वाद. सदैव हसत खेळत राहा. परत पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. हाय जयेश, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझा 50वा वाढदिवस आला, बिलीव्हच होत नाहीये. आपण लहानपणापासून एवढे बर्थडे सेलिब्रेट केले आणि एवढ्या पार्टीज केल्या की बापरे, आता ह्या पार्टीला एकदम तेव्हाची आठवण झाली आहे. तुझ्याबद्दल सांगायचं तर तुझा स्वभाव म्हणजे खूपच नॉटी आहे. लहानपणी माझ्या आठवणीतला एक प्रसंग सांगते. तू जेव्हा होळीच्या दिवशी गीताच्या दाताला कलर लावायचा, त्यामुळे ती नंतर यायचंच घाबरायला लागली आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना एवढा मारायचास तू की सगळ्या घाबरायच्या. आणि एक तू एवढा केअरिंग आहेस आणि एवढा काइंड हार्टेड आहेस, त्याबद्दल मला सांगावंसं वाटेल. जेव्हा कोविड होतं तेव्हा महेशच्या तब्येतीची तू आवर्जून सकाळ, दुपार, संध्याकाळ फोन करून मला विचारायचा, तब्येतीबद्दल सांगायचा आणि खूप मला इमोशनल आणि मॉरल सपोर्ट द्यायचास. त्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. आणि जे एक किस्सा अजून एक सांगावासा वाटतो. आपण जेव्हा US ला गेलेलो तेव्हा तू रोज मला बोलायचा मी तुला ट्रीट देतो आणि चायनीज रेस्टॉरंटकडे नेऊन उभं करायचास आणि बोलायचा चल आज माझ्याकडनं तुला ट्रीट. त्या सगळ्या मेमरी अजूनही मला आठवतात. असंच आपण परत एकदा फिरायला जाऊ आणि खूप खूप मजा करू. हा जयेश, आणि 90sची गाणी लागली की फक्त तुझीच आठवण येते. तू तर 90sचा हिरोच आहे आणि माझा डान्स बडी आहे. आपण दोघे एवढे छान डान्स करतो 90sच्या गाण्यावर, बापरे मी सगळंच विसरून जाते. वी एन्जॉय लाईक एनिथिंग. लास्ट बट नॉट लिस्ट, जयेश तू एकदम हँडसम आणि डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. तू खूप लव्हिंग अँड केअरिंग आहे.
जसं तू तुझ्या मुलांबद्दल केअरिंग आहे, तुला त्यांच्याबद्दल तेवढं लव आहे, तेवढंच तू आमच्या मुलांनाही तेवढंच लव करतो आणि तेवढंच प्रेम देतो आणि त्यांच्याबद्दल पण तू तेवढाच कन्सर्न आहे. थँक्यू व्हेरी मच. असंच तू पुढे प्रगती करत राहू, तुला उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. हॅलो जयेश, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम काही नाती आपली अशी असतात ज्यांच्याविषयी आपल्याला व्यक्त होता येत नाही. तर राजेशचे आभार, त्याने ही संधी आपल्याला दिली या व्हिडिओच्या संकल्पनेने. तर सर्वप्रथम राजेशचे आभार की त्याने आपल्याला ही संधी दिली बोलायसाठी. तुझ्याबद्दल एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. करोनाच्या काळात जेव्हा मी हॉस्पिटलाइज होतो तेव्हा मला अजूनही आठवतं की तुझा रोज फोन यायचा आणि तू अगदी जातीने चौकशी करायच्या तब्येतीबद्दल, खाण्यापिण्याबद्दल. मीच नाही तर इवन रेशमाला पण तू रोज फोन करायचा सकाळ संध्याकाळ. आणि फार धीर वाटला मला तेव्हा. म्हणजे अशा काळात फक्त फोनवरच संपर्क असतो आमचा आणि ती परिस्थिती खूप भयानक होती ज्या पद्धतीने मी हॉस्पिटलचं ते वातावरण बघत होतो. तर अशा फोनचा खूप आधार वाटायचा. त्याच्यावरूनच मला जाणवलं की तू खूप भावनिक व्यक्ती आहेस. म्हणजे कुटुंबासाठी तुला खूप कन्सर्न आहे. ज्या पद्धतीचं प्रेम आणि आपलेपणा तुझ्याकडनं मिळतो तो खूपच वाखाणण्याजोगा आहे. तर नॉट ओन्ली फॉर फॅमिली, क्लोज फॅमिली, पण तुझी एक्सटेंडेड फॅमिली जे आम्ही आहोत, मी, राजेश, जेजू यांच्याबद्दल पण तुला खूप प्रेम आणि आदर आहे. तुझे चुलत भाऊ, काकांची मुलं त्यांच्याबद्दल पण तू मिळून मिसळून राहतो आणि तू प्रयत्नात असतो की सगळे एकत्र राहावे. ही खूपच चांगली त्यात हा खूप चांगला गुण आहे तुझ्यामध्ये. तू असाच राहा आयुष्यात. आणि पुढच्या भावी कारकिर्दीसाठी तुला अनेक शुभेच्छा. तुझा कारकिर्दीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच राहो. तुझं आरोग्य चांगलं राहो आणि तू नेहमी खुश राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सो आय विश यू वन्स अगेन अ व्हेरी व्हेरी हॅपी 50th बर्थडे. थँक्यू. हाय मामा, विशिंग यू अ व्हेरी हॅपी 50th बर्थडे. कसा आहेस तू? आय होप तुला खूप मजा येते आणि तुला हे सरप्राईज खूप आवडतंय. आय कांट बिलीव्ह तुम्ही सगळेच ॲक्च्युली आर रीचिंग 50 or are 50 already, but the energy just keeps on increasing and multiplying 50 times. So I think it is a good thing that you're turning 50. I think there is a lot more energy and lot more love and lot more enjoyment in life, enthusiasm in life. तू एस्पेशली तुझ्यात एवढी एनर्जी आहे आणि इतका इंटेलिजंट, एवढी प्रेझन्स ऑफ माइंड आहे तुझ्या चपळपणा इज लाईक व्हेरी इन्स्पायरिंग. आय थिंक आमच्या यंगर जनरेशनमध्ये असं कोणीच नाही आहे. थँक्यू फॉर बीइंग लाईक दॅट. आय थिंक तू खरंच या ग्रुपचा ऋषी कपूर आहेस विथ फुल ऑन एनर्जी. ऑल्सो थँक्यू कारण लहानपणापासून तू माझ्यासाठी जे पर्सनली जे केलं आहेस, आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. मम्मी मला बोलत असते तू असं, मी जेव्हा बाळ होती तेव्हा तू असं मला लहानपणी असं घेऊन बसायचं जेव्हा मी आजारी होते. ऑल्दो आय डोंट रिमेंबर इट नाव कारण मी खूपच लहान होते, पण आय एम ट्रूली ग्रेटफुल फॉर ऑल दॅट यू हॅव डन लहानपणापासून. सो चिअर्स टू 50 मोर अँड आय वॉन्ट टू सी यू विथ डबल एनर्जी फॉर द नेक्स्ट 50. स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड, स्टे हेल्दी अँड वी ऑल लव यू. चिअर्स, बाय. हॅलो मामा, हॅपी 50th बर्थडे. आय होप तुला मजा येत असेल आता पार्टीमध्ये आणि आय होप तुला आमचं डेकोरेशनचं सरप्राईज पण आवडलं असेल. आणि तुझ्याबद्दल बोलायचं तर तू सगळ्या पार्टीमध्ये खूप एक्सायटेड असतोस, तू सगळ्या पार्टीमध्ये खूप जोश ॲड करतोस, तर ते मला खूप आवडतं. आणि तू तुझ्या भाचे आणि भाचींची खूप काळजी घेतोस, म्हणजे आमची सगळ्यांची खूप काळजी घेतोस. तू खूप केअरिंग पण आहेस. आणि आय विश यू good health and happiness in the coming years and may all your dreams come true. And once again, happy birthday mama. Hello mama, wishing you a very happy birthday and congratulations on hitting the half century mark. Thank you for hosting this party and may all the success and prosperity you wished for find you. Stay the same dashing mama as you have always been
to us. Once again, a happy birthday to you, Mama. Enjoy कर. हॅलो पप्पा, विश यू व्हेरी हॅपी 50th बर्थडे. तुम्ही नेहमी हॅपी अँड हेल्दी राहा हीच इच्छा. तुमच्या लव्ह अँड सपोर्टमुळेच आमचं लाईफ खूप सुंदर आहे. तुम्ही आमची खूप काळजी घेतात. तुम्ही आम्हाला सगळं काही दिलं, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. त्यासाठी थँक्यू सो मच. बघायला गेलं तर तुमच्यासोबतचे मेमोरेबल क्षण तर भरपूर आहेत, बट माझा फेवरेट आहे तो जेव्हा तुम्ही आमच्यासाठी दुबई ट्रिप केली होती आणि तेव्हा तुम्ही आम्हाला लिमोझिनचा जो सरप्राईज दिला होता तो माझा फेवरेट आहे. तो काय माझ्या लक्षात राहील. सो या, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. पप्पा, मला पर्सनली वाटतं तुमची पर्सनॅलिटी, तुमचा आवाज खूप डॅशिंग आहे आणि तुम्ही सगळ्या प्रोग्राममध्ये, तुम्ही सगळ्या बाबतीत खूप ॲक्टिव्ह असतात. हे आणि तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मला जमत नाही तो भाग वेगळा, बट मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासारखं बनायचा. Happy 50th birthday, Mama. You are my greatest inspiration for dancing and heart of our family. Wishing you endless joy and all the love you deserve. Love you always, and once again, happy birthday. Have a good life ahead. हाय पप्पा, हॅपी 50th बर्थडे. आज आम्ही सगळे मिळून तुमचा बर्थडे एकदम मेमोरेबल करणार आहे. तुम्ही एकदम चांगले पप्पा आहात. तुम्ही आम्हाला आनंद ठेवायचा खूप प्रयत्न करतात. तुम्ही आम्हाला काय पाहिजे ते देतात. तुम्ही आम्हाला छान ठिकाणाला घेऊन जातात. तुम्ही आमचे बर्थडे एकदम चांगल्या हॉटेल्समध्ये सेलिब्रेट करतात. तुम्ही हे सगळे मेमरीज माझ्याकडे आहेत. पप्पा, तुम्ही खूप डॅशिंग आहात आणि तुम्ही जे काम हातात घेतात ते पूर्ण करता आणि तुम्हाला सगळं काम परफेक्ट लागतं. ही तुमची क्वालिटी मला खूप आवडते. यू आर द परफेक्ट अँड बेस्ट फादर.